नमस्कार. ज्योतिषशास्त्रामध्ये प्रश्नकुंडलीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलंय. मग ही प्रश्नकुंडली काय आहे? ज्याप्रमाणे आपला जन्म होतो त्यावेळेसचा तो टाइम, तो डेट आणि ती प्लेस घेऊन आपली एक लग्न कुंडली म्हणजे जन्मपत्रिका आपण ज्याला म्हणतो ती बनत असते. आणि त्या पत्रिकेनुसार आपल्या आयुष्यात होणाऱ्या घडामोडींचा फलादेश आपण ज्योतिषामार्फत घेत असतो. ज्यावेळेस एखादा प्रश्न आपल्या मनात अगदी उत्स्फूर्तपणे येतो, अगदी अर्ज होऊन येतो, त्यावेळेस ती वेळ, त्या वेळेला घेऊन, त्या जागेला घेऊन एक कुंडली मांडण्यात येते. आणि ती कुंडली म्हणजे प्रश्न कुंडली. ज्यावेळेस तो प्रश्न मनात येतो त्यावेळेस या ब्रह्मांडात त्याचे उत्तर तयार झालेले असते. आणि ग्रह, राशी आणि नक्षत्र यांच्या मार्फत ज्योतिष ती कुंडली तयार करून त्याच्यातून उत्तरं शोधत असतो. जी प्रश्न अतिशय तात्कालिक असतात, ज्याचं उत्तर येत्या 1 दिवसात, 2 दिवसात, 8 दिवसात किंवा एखाद्या महिनाभरात येणार असतं, अशा प्रश्नांसाठी प्रश्न कुंडलीचा वापर होतो. जसे माझं एखादं ATM हरवलंय, ATM कुठे पडलं असावं, कोणी चोरलं असावं का, की कुठे अडकलेलं आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न. किंवा आरोग्याच्या बाबतीत जर कोणी आपल्या एखादी व्यक्ती आजारी आहे, ICU मध्ये आहे, त्याला बरं वाटेल का, किंवा आजार वाढेल का, आजार लवकर बरा होईल. किंवा एखादं तुम्ही नोकरीसाठी जाणार असाल आणि उद्या तुमचा इंटरव्ह्यू आहे, तर माझा उद्याचा इंटरव्ह्यू कसा जाईल. किंवा वास्तूविषयी जर काही प्रश्नांचा विचार केला, तर मी काल एखादी वास्तू बघून आलेली आहे, मी विचार करते की ती वास्तू घ्यायचा, तर ती मी वास्तू घेऊ का, ती मला लाभदायी होईल का. अशा ज्या प्रश्नांची जी तात्कालिक उत्तरे असतात ती आपली जन्मकुंडली न बघता जेव्हा आपण प्रश्नकुंडली मांडतो, त्या प्रश्नकुंडलीमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्याची ताकद या ज्योतिषामध्ये आहे. आणि ती उत्तरं तेव्हा या ब्रह्मांडात तयार असतात. ग्रह, तारे, राशी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. थँक्यू.